नमस्कार सगळ्यांना. मार्केट माइंड ट्रेडर 23 मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या एका रेजिस्टन्स आणि सपोर्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लिक्विडिटी काय असते आणि स्मार्ट मनी लिक्विडिटीचा फायदा कसा घेतात. मग आज आपण हीच लिक्विडिटी डिटेलमध्ये बघणार आहोत. लिक्विडिटी अजून कुठं कुठं असते तेही मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रेजिस्टन्स आणि सपोर्टची लिक्विडिटी बघितली होती. आता ते बघूया. ही आपली प्राइस मुवमेंट आहे. याचा हा जो झाला हा झाला रेजिस्टन्स आणि हा आपला झाला सपोर्ट. मग जेव्हा सपोर्ट जवळ बाय करतो त्यावेळी आपले एसएल कुठे असतात, तर आपले एसएल असतात या सपोर्टच्या खाली. इथं असतो आपला एसएल, ज्या असतात सेल ऑर्डर्स. जेव्हा स्मार्ट मनीला हाय ऑर्डर्स एक्झिक्यूट करायचे असतात तेव्हा स्मार्ट मनी काय करतं, तर इथं आपल्या खूप साऱ्या सेल ऑर्डर्स पेंडिंग आहेत हे त्यांना माहीत असतं. स्मार्ट मनीला हेवी क्वांटिटीमध्ये बाईंग करायचं आहे, त्यामुळे ते प्राइसला याच्या खाली घेऊन येतात, आपले स्टॉप लॉसेस हिट करतात आणि मग प्राइसला वर घेऊन जातात. यालाच आपण म्हणतो एसएल हंटिंग, लिक्विडिटी स्वीप आणि स्मार्ट मनी एंट्री. बघा, स्मार्ट मनीला त्यांच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी पोझिट हाय ऑर्डर्स हवे असतात आणि त्यासाठी ते आपली एसएल हंट करतात आणि प्राइसला रिव्हर्स साइडने घेऊन जातात. तसंच सेल साइडला पण होतं. जेव्हा रेजिस्टन्सच्या खाली आपण सेल करतो तिथे आपला एसएल असतो रेजिस्टन्सच्या वर, ज्या आपल्या असतात बाय ऑर्डर्स. मग जेव्हा स्मार्ट मनीला त्यांच्या सेल ऑर्डर्स मोठ्या प्रमाणावर एक्झिक्यूट करायच्या असतात तेव्हा बाय साईडला पण कोणीतरी हवं आणि इथं सगळ्यांचे एसएल असतात. त्यामुळे स्मार्ट मनी काय करतं, प्राइस याच्या वर घेऊन जातं या लेवलच्या आणि मग प्राइसला खाली घेऊन येतात. मग इथे सुद्धा होते एसएल हंटिंग. आणि हा झाला रेजिस्टन्स लिक्विडिटी स्वीप. आणि हा जो खालचा होता तो होता सपोर्ट लिक्विडिटी स्वीप. आता आपण बघूया अजून कुठल्या प्रकारची लिक्विडिटी असते. तर अजून लिक्विडिटी असते ती म्हणजे स्विंग हाय आणि स्विंग लो लिक्विडिटी. आता जेव्हा प्राइस ट्रेंडमध्ये मूव्ह होत असते त्यावेळेला या प्रत्येक स्विंग लोच्या खाली लिक्विडिटी असते. इथे लिक्विडिटी असते. आता मी लिक्विडिटी मार्क करते या सिम्बॉलने. तर जेव्हा प्राइसला अजून वर जायचं असतं तेव्हा जास्तीत जास्त ऑर्डर्स कुठे असणार. आता जेव्हा प्राइस अशी वर जात असते तेव्हा या स्विंग लोजच्या खाली लोकांचे एसएल असतात. मग स्मार्ट मनी काय करतात, तर या प्राइसला या स्विंग लोच्या खाली घेऊन येतात आणि मग परत वर घेऊन जातात. यामुळे काय होतं की त्यांना जास्तीत जास्त सेलर्स मिळतात. मग ही झाली स्विंग लो लिक्विडिटी स्वीप. आणि जेव्हा मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये असतं त्यावेळेला हीच लिक्विडिटी असते या स्विंग हायसच्या वर. स्मार्ट मनी काय करतात, जर त्यांना डायरेक्शन कंटिन्यू करायची असली तर ते या स्विंग हायच्या वरची लिक्विडिटी हंट करतात आणि प्राइसला परत खाली घेऊन येतात. याला आपण म्हणतो स्विंग हाय लिक्विडिटी स्वीप. मग अशा प्रकारे स्विंग हायज आणि स्विंग लोजच्या खाली लिक्विडिटी असते. आता आपण पुढची लिक्विडिटी बघूया. आता आपण बघूया डे हाय लो लिक्विडिटी स्वीप. एखाद्या दिवसामध्ये प्राइस इथे ओपन झाली
खाली गेली आणि मग ती वर गेली आणि क्लोज झाली. त्यावेळेला आपली कॅन्डल तयार होते. तर या कॅन्डलच्या हायला आणि या कॅन्डलच्या लोला लिक्विडिटी असते. नेक्स्ट डेला जेव्हा प्राइस ओपन होते तेव्हा ती याचा लो ब्रेक करते आणि मग वर जाते. याला आपण म्हणतो डे लो लिक्विडिटी स्वीप. आणि जेव्हा प्राइस इथं ओपन होते, याचा हाय ब्रेक करते आणि मग खाली येते, तेव्हा आपण याला म्हणतो की डे हाय लिक्विडिटी स्वीप. ही आहे सेकंड टाईपची लिक्विडिटी. ही आहे थर्ड टाईपची लिक्विडिटी. आता नेक्स्ट लिक्विडिटी आपण बघूया. वीक हाय लो लिक्विडिटी स्वीप. जशी आपण सेम डे ची लिक्विडिटी पाहिली तशीच ही वीक हाय लो ची लिक्विडिटी असते. म्हणजे ही जर वीकली कॅन्डल असेल ही जर आपली वीकली कॅन्डल असेल तर याच्या हायच्या वरती आणि याच्या लोच्या खाली लिक्विडिटी असते. मग आता आपण हे प्रॅक्टिकली कसं असतं ते बघूया. आता यात बघा, हा एक ट्रेंड आहे. यामध्ये प्राइस हाय गेली, लो गेली आणि त्यानंतर प्राइसने हा स्विंग हाय ब्रेक केला आणि मग प्राइस परत खाली आली. याचा अर्थ इथे होती स्विंग हाय ची लिक्विडिटी, ती प्राइसने घेतली. आता आपण असंच स्विंग लो ची लिक्विडिटी बघू शकतो. इथे बघा, प्राइस एका अप ट्रेंड मध्ये होती. हा प्राइसने एक लो केला, प्राइसने एक हाय केला आणि मग हा लो ब्रेक केला आणि मग परत प्राइस रिव्हर्स झाली. म्हणजे इथे प्राइसने ही स्विंग लो ची लिक्विडिटी हंट केली. आता आपण बघूया डे ची लिक्विडिटीचं एक्झाम्पल. इथे बघा, ही एक कॅन्डल होती. याचा हा होता हाय. प्राइसने काय केलं, याचा हाय ब्रेक केला आणि मग प्राइस खाली आली. याचा अर्थ इथे झाली डे हाय लिक्विडिटी हंट. इथे बघा, हा डे लो होता, प्रिव्हियस डेचा लो. प्राइसने काय केलं, याची लिक्विडिटी घेतली आणि मग प्राइस रिव्हर्स झाली. म्हणजेच इथे प्राइसने डे लो ची लिक्विडिटी स्वीप केली. ठीक आहे. आता असंच आपण वीकली बघू शकतो. आता जर आपण वीकली कॅन्डल मध्ये बघितलं, ते बघा, या वीकली कॅन्डलचा हाय होता. प्राइसने काय केलं, जशी ते ओपन झाली तिने या कॅन्डलची लिक्विडिटी घेतली आणि ती परत खाली गेली. म्हणजेच इथं प्राइसने वीकली हायची लिक्विडिटी स्वीप केली. आणि या ठिकाणी बघा, प्राइस या वीकली कॅन्डलच्या खाली ओपन झाली आणि मग ती वर क्लोज झाली. म्हणजेच वीकली लो ची लिक्विडिटी स्वीप झाली. मग अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या लिक्विडिटीज बघितल्या. डे हाय, डे लो, स्विंग हाय, स्विंग लो आणि वीकली हाय, वीकली लो लिक्विडिटीज आणि रेझिस्टन्स सपोर्टच्या लिक्विडिटीज. तशीच ट्रेंड लाईनची पण लिक्विडिटी असते.
अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर ही ट्रेंड लाईन प्राइसने ब्रेक केली आणि मग परत रिव्हर्स गेली, म्हणजेच याचा अर्थ ट्रेंड लाईन लिक्विडिटी स्वीप झाली. मग मला वाटतं की तुम्हाला लिक्विडिटी हा कन्सेप्ट समजला असेल. तर आता या लिक्विडिटीचा यूज कसा करायचा? तर लिक्विडिटी पासून वाचण्यासाठी आपले SL हे नेहमी क्लोजिंग बेसिसला ठेवा आणि जर लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतली तर तो ट्रेड सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे टार्गेट ठरवण्यासाठी आपण डे हाय, वीक हाय, डे लो, वीक लो याचा यूज करू शकतो. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर अजूनही लिक्विडिटी समजण्यामध्ये डाऊट्स असतील तर मला नक्की विचारा. थँक्यू. बाय बाय.